उत्तम आरती एव्हरीवन. तुम्ही म्हणत असाल मी तर असं खुळ्यावर काय बडबडाले कर्नाटकाच्या भाषेत. तर विषयच असताय मी आज ना एक कर्नाटक आउटफिट मध्ये एक लुक क्रिएट करणार आहे आणि म्हणलं आता लुक एवढं करायला लागलोय मग तिकडची भाषा पण पाहिजे ना. हा मग कन्नड येईल ना. आय कांट टॉक इन कन्नडा. सो मी म्हणलं फक्त त्यांचा सूर पकडूया आपण. आता समजा ती कर्नाटकातली बाई आहे आणि ती मराठीमध्ये बोलायला लागली तर तिचं कसं असणार आहे हे मी बऱ्याच वेळा ऐकलोय. त्यामुळे मी एक ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणलो. तर त्याचं स्टार्टिंग आतापासून ह्या क्षणापासून आपण करूया. तर बघा आपण आता इथं कर्नाटक लुक ट्राय करणार आहोत. ह्याच्यासाठी मी एवढं सगळं पसारा केलं बघा. हे एवढं सगळं पसारा असती आणि इथं मी साडी नेसती आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही थांबा, कुठे जाऊ नका. बघा थांबा, आलीच मी. आता ही साडी बघा नेसून मी तयार असते पण याचं काट जरा असं ना असं चुरगाळी असते. त्यामुळे मी हे स्ट्रेटनिंग मशीन ते सरळ करणार आणि मला ह्याच्यावर हे आठवतं बघा. असं जर ना आपल्या आयुष्यातली वाकडी माणसं सरळ करता आली असती ना या स्ट्रेटनिंग मशीन सारखी तर लई बरं झालं असतं बघा. आता हे माझं रेडी झालेलं आहे साडी नेसणं. आता आपण मेकअप करायला घेऊया. तर सगळ्यात पहिला हे ब्लश लावायचं असते. कसं असते आपले जे नातेवाईक असती काय ज्याने आपल्याला धोका दिला असते त्यांच्यामुळे आपण आपलं हसू विसरून जात असते. त्याच्यामुळं आपण विसरायचं नाही. हो तिने त्रास देते पण आपण त्रास करून घ्यायचं नाही. सो आता आपण ब्लश अप्लाय करणार आहोत. मला ह्याच्यामध्ये दिसत नसते त्यामुळे मी मिरर यूज करते. इथं मला दिसते ह्याच्यामध्ये. अरे जरा जास्तच ब्लश लागते. इधर साईड छान आता इथे लागते चकचकत असते बघा. आता हे ब्लश कुठला असते जुडिओ चिकी फ्लश अँड लिप टाईट वॉट काय नाव ठेवत असते. आता इथं आपलं ब्लश लावून रेडी असते. आता आपण लिपस्टिक लावत असते. हे ऑल्सो जुडिओ मधलं असते. मी जुडिओ मधलंच प्रोडक्ट जास्त यूज करत असते कारण का आय डोंट नो मला मेरे को ते मी काय बोलायला लागले काम जुडिओ मधला मी यूज करत असते कारण सो अफोर्डेबल मेरे को किसी को वहीच परवडता है. मैं इसीलिए वहीच यूज करते. आता मी म्हणायला लागले तर हायत्या भाषेत करतो. मला दुसरी भाषा नाही जमणार आहे. मी मध्ये मध्ये ते यूज करतो आणि हायत्या आपलं कंटिन्यू हे यूज करतो. मला नाही ती भाषा जमणार. जाऊ दे. आता इथं लिपस्टिक लावतो मी. उरपाटा असतं ना असं लावते. रेडी असते. थोडं जास्त झालं पण इट्स ओके. म्हणजे काय पहिला हेअरस्टाईल करू की ज्वेलरी पहिला हे करू. मी पहिला ज्वेलरी वेअर करतो कारण का त्याशिवाय ते लुक भारी वाटत नाही. सो थांबा. हे एवढे सगळं ज्वेलरी मी काढून ठेवल्या. बघूया काय केली. एक हार या डब्यामध्ये अडकले बघा. काय करायचं आयुष्यात का नाही सारखं मी आयुष्यावर बोलतो. बांगडी पडलेली ऊन हे असं तिकडे चालले आणि मी अशाशी इकडे आले. तिथनं इथं आले मी उन्हासाठी कारण का ते चककते ना यु नो. सो लेट्स स्टार्ट. अरे उन्हा थांब ना मामा. हे परत गुंतला असते बघा एकमेकात. काय नावाचं हा असा मोठा हार मी प्रेफर करणार आहे. थांबा. समजा हे खरंच सोन्याचं असतं ना तर नातेवाईक एवढे जळे असते ना बघ एवढे खर्च करून काही नडलेलं सोन्याचं करायचं लाईक दॅट वे. हा जसं काय ह्यांच्या घरात मी पैसे देत असतोय. अजून एक छोटा त्याचा सेट आहे तो वेअर करूया. अरे कुठला आहे हा सापडायचा. आता कसं थोडं साऊथ इंडियन वाटत आहे. ग्रेट. आता मी मोबाईल इथं आणलाय. सूर्या मामा जरा कोऑपरेट करा प्लीज. किती छान चकचकायला लागला. एवढा ग्लो मेंटेन केलाय. स्किन केअर मेंटेन केले का कशासाठी ह्यासाठीच केलंय. सो प्लीज स्टे इथं स्टे करा. मी जास्त काय हे करत नाही मेकअप वगैरे. लय जणांना असा प्रश्न पडला असतो की बाई ही एवढं म्हणजे थांबा जरा पहिला हे करतो. मला नाही हे सगळं सवय करून घ्यायला लागणार आहे. नवीन चॅनल आपलं जरा तुम्ही हे करा कोऑपरेट करा. मला काम करत बडबडायची सवय नाही आहे पण तुम्ही जरा कोऑपरेट करा. ए वाव छान दिसायला लागलं हे. आता हां तर बऱ्याच जणांना कसा प्रश्न असतोय म्हणजे गैरसमज असतोय लोकांचा. वाव मी ह्या काळातलं काढलंच नाही इथंच मी घालायला लागलो कानातलं. वाव ओ थांबा की हो कुठे चाललायचा. सूर्य हळूहळू पळत चाललाय गाईज. अरे बस की मर्दा. आता हे छान कानातलं मी घालणार आहे. किती क्यूट वाटायला लागलं हे लुक सगळं. हा मी रिक्रिएट केलेला पण माझी ज्वेलरी जरा वेगळी होती पण मला ही वेअर करायची होती ह्या आउटफिटवर. सो मी त्यासाठी हे लुक रिक्रिएट करते. काय बोलायला लागतं यार हे मी खरंच. जाऊ दे. आता आपण हेअरस्टाईल करणार आहे जी की मला अजिबात येत नाही पण मी ट्राय करणार आहे कसं ह्याच्यासाठी आउटफिटला लुक होईल. काय बघायला लागलं मागं जाऊ ना. एक मिनिट थांबा. इथं आले मी काय असं हेअरस्टाईल करणार आहे. काय म्हणता माझं रिंग लाईट एक नाही आहे. ओके सो साधंच मी आउटफिट जाऊ तिकडे उन्हाची काशी करू दे. आता ह्या अशा 3 टिकले माझ्याकडे. मला नाही माहिती मी यातलं कुठलं प्रेफर करायचं आहे. जी छोटी ती लावतो. ह्या 2 लईच मोठ्या आहेत. ही क्यूट आहे छान छान दिसायला. मी केस सोडतो मग माझं सगळ्यात सोडतेलं वेणी मला जमणार नाही. कोणीतरी एक लागणार मला त्यासाठी पण जाऊ आपण आहे तेच काहीतरी एक
केसात पण छान दिसत. आणि आम्ही काय सांगालतो, आम्ही लहान होतो का नाही, एक 5वी पर्यंत गजरा असा इथं लावून फिरत होतो आम्ही. आणि मुद्दाम मग असं करायचं, हे असं डोळ्यावर ना हे असं करायला मज्जा येत होती. त्यासाठी आम्ही इथं क्लिप लावून गावावर हिंडत होतो. आणि कुणाचा गजरा इथं मोठा आहे ना, कॉम्पिटिशन होती आमच्या. काय होते ते दिवस राव. जाऊ दे, आत्ताच बघूया गेले दिवस. तर मी या केसांची हेअरस्टाईल काय करू. वेणी चांगली दिसणार आहे पण त्याला मेसी हेअर पाहिजे. आणि माझा आज स्ट्रेट झालात केस. मी काय करू, चुडेल दिसायला लागले मी लिटरली. येऊ ओके, मी एक काम करतो, असं पार्टिशन पाडून असं काहीतरी कर्व घेऊन असे किती बट काढतो. इकडे एक आणि इकडे एक. अरे लईच मोठा आला. ओके, हां इट्स लुक बेटर. हां असं कैसे घालतो मी. आणि मला एक केसांची एक गोष्ट कळत नाही. आता आपण हे बघा, हे जेव्हा हातात असतात केस, हे किती छान दिसायला लागले काय. आणि जेव्हा आपण चापा लावतो की का विस करतात मला खरंच कळत नाही लिटरली. म्हणजे हे लोकांसारखं आहे, पहिला चांगली वागतात आणि जसं जसं आपण विश्वास ठेवणार तसं ते विश्वासघात करून निघून जातात लाईफमधून. सिरियसली दॅट्स इट. हे बघा, आता मग अशी किती छान दिसत होतं आणि हे आता चंपू झाले. इकडनं तर बघा, हे काय आहे, का असं होतंय. नाही करायचं हेअरस्टाईल, तर निघत नाही बघा. हे भावा केस तुटला माझा एक. माझ्याकडे छोटा चाप आहे, हा चाप मी लावतो. ते उगाच लावत असण्यापेक्षा छान छोटं. केस मोठा असताना खरंच लई भारी वाटतंय, पण त्याला जपायचं, हे हेअरस्टाईल करायचं की नाही होत नाही. आपल्याला काहीतरी स्पेशल जेव्हा आपण काहीतरी लुक क्रिएट करत असतो किंवा लग्न सराई वगैरे असतात तेव्हा केस ना काय असे होतात मला खरंच कळत नाही. हां आता छान बसलं, हे यात नाही दिसत आहे चांगलं. काय प्रॉब्लेम असतो काय, मिररमध्ये एवढं छान दिसत असतो पण ह्या कॅमेऱ्यात का भगवान. तर इथे मी अशी बट काढू की नको कळा ना मला. अशी साईडनं काढतो, इथून माझं छान दिसत. येऊ काय वेगळंच झालंय. हां ये कानातलं पडलं. आता याची खिडकी आयुष्यातली माणसं एवढी पडल्यात, कानातल्याचं काय जाऊ दे. आता हे मी बिंदी, मला लग्न असल्यासारखं वाटलंय माझं. पण मला लुक क्रिएट करायचं आहे, काय काय असण्यासाठी काय. माझ्याकडे छोटीशी पेन नाही आहे, हे असलं आहे वाकडं तिकडं. हे बघा 100% वीस करणार म्हणलेलं ना मी, 20 करणार. विचित्र दिसायला लागले, विचित्र विठला. हां आता छान दिसायला. आणि जेव्हा मी शूट करणार आहे ना तेव्हा हे निघणार ही बिंदी. आय नो व्हेरी वेल. आता काय राहिलंय, सगळंच तर रेडी आहे. आता गजरा राहिलाय मी असा असा वेअर करू मोठा, म्हणजे कट पण आहे लय मोठं होते. असू दे ना, गजरा गजरा एवढं काही त्याच्यात. ओके 100% माझं लग्न वाटतं. हेअरस्टाईल मागणं काय दिसायला लागलं काय माहिती, कसं दिसत असणार आय डोंट नो. झाले बाबा माझं आपण. तर हे मी घालणार होतो, एक सेकंड थांबा. हे असं मी घालू का, हे छान दिसतंय हे बघा, फोटोसाठी भारी वाटतं. आणि पण काढायला पाहिजे कानातलं. माझं कान किती छोटे आहेत बघा, काय करायचं. हां बघा किती छाती झालं. आता मी हे लुक केले की नाही, बरोबर ऊन गेले आणि उन्हात फोटो छान येतात. पण आमच्या नशिबातच नाही आहे. जशी चांगली माणसं माझ्या नशिबात नाही आहेत ना, तसं ते ऊन पण माझ्या नशिबात नाही आता. ए बाबा थांब नाही का जाई, इकडे तिकडे इकडे तिकडे करायला लागलाय. बिंदी हो केस बापरे. बघू शकता तुम्ही एवढा मोठा गजरा घातलेला आहे मी. वाव. आता काय राहिले फक्त, हा कमरपट्टा थोडा राहिला आहे. आता गाईज मी तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते. हे बघा, अयो किती क्यूट दिसाल तुम्ही बघा. ते मला हे जास्त आवडलं असतं. आता गाईज मी फोटो काढतो, म्हणजे तुम्ही इंस्टावर जाऊन बघा. बाकीचं शूट मी आता टेरेसवर जाऊन घेतो, तिथलं मी तुम्हाला दाखवतो. पण स्टे ट्यून, बाय. आमचे कमळचा पण हे आहे, काय म्हणतात त्याला, थांबा दाखवतो. हे बघा केवढी वेळा कमळ उठलेत. आणि इथं अर्धनी आमच्या इथं बागच आहे. हे बघा कसलं क्यूट क्यूट आहेत. हे पाक वाढले आणि कढीपत्ता, ॲलोवेरा आणि ते जास्वंदाचं फूल असं काय काय झालं. हे चिक्कूचं झाड होतं, काय कसं होतं माहिती नाही मला. आता आमचा आंटी माझा फोटो काढणार आहे छान छान. गुलाबाचं हे काय ते कमळाचं मगाचं गुलाब म्हणायला, कमळाचं हे उगवलेलं छान आहे. काय तुम्हीच ते लावलायचा पण छान दिसायला. असं काय ह्याच्याबरोबर काहीतरी फोटो काढा. तिथं मी व्हिडिओ करायला लागलोय आणि हा माझा जुगाड आहे. असं या दोऱ्याला मी आरसा अडकवून मी व्हिडिओ करायला लागलोय आणि फोटो पण काढायला लागलोय. वाव काय जुगाड आहे आयुष्यात. जुगाडाशिवाय काय नाही. ऊन असलं वाईट पडवायला लागलं की नाही शेवटच. पण फोटो चांगले द्यायचे, काय करायचं. दिसायला लागेल असं काहीतरी युनिक वेगळं काहीतरी. बघूया आता फोटोज इंस्टावर टाकतो. बिंदी कुठे पण